नमस्कार मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। आपण या व्हिडिओमध्ये अक्षय तृतीयाला 26 उपाय करतो, त्यातील एक जरी उपाय केला तर आपल्याला लाभ मिळणार आहे। ते कोणते उपाय आहेत हे पुढीलप्रमाणे पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जे आम्ही व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। तसेच बेल आयकॉनची घंटीसुद्धा दाबा। चला तर वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। अक्षय तृतीया दिवशी काही उपाय केले असता घरामध्ये आपल्या धनलक्ष्मीची बरकत राहील आणि आपण सुख समृद्धी आपल्या घरामध्ये नांदेल। चला तर कोणते उपाय आहेत ते आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत। क्रमांक 1, अक्षय तृतीयाला भगवान विष्णूंना पिवळे फूल वाहावे। क्रमांक 2, अक्षय तृतीयाला तुपाचा दिवा घरात लावावा आणि तो अखंड 24 तास दिवा लावावा। असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते। क्रमांक 3, देवी लक्ष्मीची पावले घरात काढावीत आणि देवी लक्ष्मीची चांदीची घरामध्ये आणावीत। अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक दिवस आहे। या दिवसाला खूप महत्त्व आहे। या दिवशी केलेले दान, पुण्यकर्म, भगवंताची सेवा, उपासना हे अक्षय पुण्य प्राप्त करून देते। म्हणून या दिवशी जीवनाचे ध्येय आणि आपले केलेले कायमचे फळ आपल्याला मिळत असते। या दिवशी आपण विष्णू भगवानांची आणि लक्ष्मी मातेची पूजा करायला हवी। यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी मातेचा सहवास राहील। यामुळे आपल्या घरामधील पैशाच्या अडचणी असतील तर त्या निघून जातात। या दिवशी जीवनाचे ध्येय आणि त्यांनी केलेल्या कार्याचे फळ देखील नश्वर अर्थात नष्ट होणारे असते। म्हणून मनुष्याद्वारे केलेले सत्कर्म आणि दुष्कर्माचे फळ प्राप्त होत असते। म्हणून या दिवशी आपण कोणालाही वाईट बोलायचे नाही, कोणाचे वाईट चिंतायचे नाही। या दिवशी कुणाला उणे बोलायचे नाही। या दिवशी आपण मद्यपानी करायचे नाही। या दिवशी आपण जेवण तामसी करायचे नाही, काहीही अतातही करायचे नाही। परंतु शास्त्रानुसार हा दिवस एक असा आहे की जेव्हा आपण केलेले कर्म व साधना अक्षय फलदायी होते आणि सर्वदा स्थायी होते। हा दिवस खूप शुभ आहे, म्हणून या दिवसाला अक्षय तृतीया असे नाव पडलेले आहे। अक्षय अर्थात कधीही क्षय न होणारे। अक्षय तृतीयाला केलेली साधना, दान, धर्म, सत्कर्म, दुष्कर्म, अक्षय होकार सर्वदा फळदान प्रदान करत असते। म्हणून या दिवशी चुकून देखील आपण अशुभ कर्म करण्यासाठी टाळायचे आहेत। अक्षय तृतीयाचा संपूर्ण दिवस आपण देवाची आराधना, पूजा अर्चा, दान धर्म अशा रीतीने व्यवस्थितरित्या तो दिवस पूर्ण आपण देवाचे नामस्मरण, मंत्र जाप करायचे आहेत। पुढे जाण्यासाठी तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल। जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केले नसेल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पट करून घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये माता लक्ष्मी लिहा। तृतीया 3.5 मुहूर्तापैकी एक आहे। वर्तमान युग अर्थप्रधान युग आहे। आज प्रत्येक व्यक्तीला कशाच्याही प्रकारची धनप्राप्ती करू इच्छित आहेत। धनप्राप्तीसाठी व्यक्ती कधी ना कधी अनैतिक कर्म करायला देखील मागे पुढे बघत नाही, तरी आपण असे करणे अनुचित आहे। शास्त्रामधून असे अनेक धनसंप्रदाय प्रयोग केले जातात की अक्षय तृतीयाच्या दिवशी केलेले धन अभाव दूर होतात। म्हणून या दिवशी धनप्राप्तीसाठी काही उपाय देखील केले जातात। आज आपण आपल्याला हे अक्षय तृतीयाच्या दिवशी श्रद्धापूर्वक हे उपाय अंमलात आणायचे आहेत। चला तर पुढील प्रमाणे पाहूया। क्रमांक 1, अक्षय तृतीयाला आपल्या देवघरामध्ये एकाक्षी नारळ लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून प्रस्थापित करायचे आहे। व्यापारी एकाक्षी नारळ आपल्या तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता किंवा दुकानाच्या वरती सुद्धा बांधू शकता। क्रमांक 2, अक्षय तृतीयाला चांदीच्या डबीमध्ये मध आणि नागकेशर भरून तिजोरीमध्ये ठेवावे। क्रमांक 3, अक्षय तृतीयाला गुलरचे मूळ सुवर्ण ताईत करून
आपल्या गळ्यामध्ये धारण करावे. क्रमांक 4. अक्षय तृतीयाला 11 गोमती चक्र लाल कपड्यामध्ये गुंडाळून त्याची विधिवत पूजा करून आपण जिथे पैसा अडका आपला धन ठेवतो त्या जागेवरती ठेवायचा आहे किंवा आपल्या पैशाच्या गल्ल्यामध्ये ठेवावी. क्रमांक 5. अक्षय तृतीयाला लक्ष्मी घट कवड्यांच्या पिवळ्या रंगामध्ये गुंडळून आपल्याला तिजोरीत ठेवायचे आहे. क्रमांक 6. अक्षय तृतीयाला सकाळी 3 किंवा 5 गोमती चक्रे पूर्ण तयार करून आपल्याला घराच्या मुख्य दरवाजासमोर जो दरवाजा असतो त्याच्यावरती लाल कपड्यामध्ये आपल्याला बांधायचे आहेत. क्रमांक 7. अक्षय तृतीयाला विष्णू सहस्त्रनाम आणि श्री लक्ष्मी पाठ करून मा त्रिपुरी सुंदरी आणि माता लक्ष्मीची अर्चना करावी व देवळामध्ये जाऊन माता लक्ष्मीची भक्तिभावाने पूजा करावी आणि ओम लक्ष्मी नमः या मंत्राचा जाप करावा. क्रमांक 9. अक्षय तृतीयाला विष्णू प्रभूंची आवडते पिवळे फूल अर्पित करावे आणि पिवळे वस्त्र धारण करून तुपाचे 9 दिवे लावून पूजा करावी. क्रमांक 10. श्री विष्णू सहस्त्रनाम पाठ आणि श्री सूतक पाठ केल्याने आपल्या जीवनामध्ये धन, यश, पद आणि प्रतिष्ठा प्राप्त होते. क्रमांक 11. आजारपणामुळे त्रस्त असणाऱ्या लोकांनी या दिवशी रामरक्षा स्तोत्राचे पठण केले पाहिजे. क्रमांक 12. अक्षय तृतीयाला चांदीचे शिक्के किंवा सोन्याच्या चांदीची खरेदी करणे शुभ ठरते. क्रमांक 13. या दिवशी कोणतेही शुभ कार्य प्रारंभ करता येईल, म्हणजेच वाहन खरेदी करू शकता किंवा घरामध्ये मंगल कार्य करणे सुद्धा चांगले आहे. या दिवशी थोडे ना थोडे सोने घेऊन ठेवले असता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहील. क्रमांक 14. या दिवशी छत्री दान नक्की करावी आणि जागोजागी लोकांसाठी पाण्याची पिण्याची व्यवस्था करावी. क्रमांक 15. आहारात सातूचे सेवन करावे. या दिवशी सातूचे सेवन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. क्रमांक 16. मंदिरात पाण्याचे स्तोत्र, पूजा, थाळ, घंटा आणि इतर सामान दान करावे. क्रमांक 17. देवघरामध्ये पूर्ण 24 तास तुपाचा दिवा, अखंड दिवा लावावा. क्रमांक 18. या दिवशी श्री रामचरितमानस मधील अरण्यकांड पाठ करावे. यात प्रभू राम ऋषी आणि महान संतांचे दर्शन सुद्धा होते. याने जन्मांतचे पुण्य प्राप्त होते. याने रामकृपा देखील राहते. पर्याय क्रमांक 19. देवी लक्ष्मीचे चांदीची पावले देवघरामध्ये ठेवावीत आणि अखंड दिवा लावावा. क्रमांक 20. दक्षिणावर्ती शंखात पाणी भरून प्रभू विष्णूंना अभिषेक करावा आणि सोबत दूध दही अर्पित करावे. क्रमांक 21. गरिबांना पात्र, अन्न, धन, वस्त्र इतर दान करावे. क्रमांक 22. देवी लक्ष्मीच्या तांदळाच्या खिरीचे नैवेद्य दाखवावे. क्रमांक 23. देवी लक्ष्मीचे श्रीयंत्र घरात आणावे. क्रमांक 24. चांदीचा हत्ती आणून त्यावरती केशर अर्पित करावे. क्रमांक 25. लाखेचे लाल, पिवळ्या, हिरवे किंवा निळ्या बांगड्या हातात घालाव्यात. क्रमांक 26. चांदीची जोडवी पूजन करून त्यानंतर नणंद किंवा भावजेंना भेट द्यावी. हे होते 26 उपाय. हे उपाय तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडले असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा आनंद घेता येईल. चला तर मग वाट कसली बघताय, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून जे व्हिडिओ आम्ही पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील.